श्रीमद भागवत कथेसाठी आपले सर्वांचे स्नेही आवडते आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे काही बोलू नका आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय चंपतराव पाटील डाकोरे कोंचेलीकर दादांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। व्यासपीठातर्फे आणि समस्त कार्यकर्ते मंडळी आणि ग्रामवासियांतर्फे दादांचे स्वागत म्हणून एक वेळ टाळी वाजवू। आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचं कार्य खूप मोठं आहे। मी आपल्याला सांगितलंय, आज पण सांगेन, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेनं आजपर्यंत 10,500 साधक तयार करून तेवढ्या ज्ञानेश्वर्या मी काय बोलावलं तुम्ही काय बोलाले 500 साधक करून 10,500 साधकांच्या ज्ञानेश्वर्या घरपोच दिलेल्या घर तेथे ज्ञानेश्वरी आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून खूप काही कार्य घडलेला आहे। रक्तदान शिबिर असेल, एकमेकाचा मान सन्मान असेल आणि त्याच्यामध्ये आपल्या कष्टाची एक वीट या न्यायानं आजकाल देणगी चालू आहे सध्याला ज्यांना कोणाला द्यायची असेल। पंढरपूर येथे खूप मोठं धर्मशाळेचं काम चालू आहे। जवळपास 1.5-2 कोटीचं काम हातात धरलंय। कुटिंग पूर्ण झालेली आहे। ज्याला काही यथाशक्ती यथामती द्यायची इच्छा असेल तर त्यांनी सडल हस्ते मदत करावी। सेवाभावी संस्थेचं बुक आदरणीय बळीराम महाराज कापावार यांच्याकडे आहे। ज्यांना द्यायचं असेल त्यांनी द्यावं, नाही दिलं तरी काही अडचण नाही, पण जेवढं होईल तेवढं योगदान आपण करून या ठिकाणी द्यावं। आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे आमचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार आदरणीय चंपतराव पाटील डाकोरे आलेले आहेत। पुनश्च एकदा आम्ही वारकरी परिवाराच्या वतीने आणि या समस्त ग्रामवासियांच्या वतीने आपले मनापासून अभिनंदन करतो आणि यजमानांना विनंती करतो आपण पुढील आरतीची तयारी करावी। संतोष भाई यांनी एक अभंग गावा। चला चला आरतीची तयारी करा सर्वांनी।